आपल्याला पाहायला मिळतात. 6 ओव्हरची मॅच, त्यामुळे 2 गोलंदाज प्रसाद ओके 42 धावा धावफलकावरती आहे. मुकुंद बोले गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. षटक क्रमांक पहिलं मुकुंद यांनी ITI एंड कडून भरेगाव एंड कडून हाताळलं, परंतु आता मैदानावरती षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी ते पॉवर हाऊस एंड कडून सज्ज होत आहेत. 42 रन 42 धावा धावफलकावरती आहे. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा सर्वांचं भरे प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. मॅच कडे जाऊयात. पहिलाच बॉल स्लोअर वनचा वापर. टप्पा पडल्यानंतर थोडासा उजव्याष्टीच्या बाहेरील बाजूस वळण घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. डॉट. धावफलकावरती धावा स्थिर आहे 42 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मुकुंद बोले. पहिल्या ओव्हरमध्ये थोडेसे महागडे राहिले, थोडेसे मिसफील्ड झाल्या, चुका झाल्या, परंतु या षटकामध्ये ते कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान पंचांचा इशारा वाईड चेंडू. एक अतिरिक्त धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड मूव्ह होतोय 43 अंकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 प्रतिपथावरती असताना मुकुंद बोले तयार. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा. रोहित ववले. बॅटचा फ्लो जबरदस्त आहे. बॅट वेगाने फिरवतात, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू मैदानावरती आला. डॉट. समस्त ग्रामस्थ भरे आणि भरे गावातील सर्व क्रिकेट प्रेमींच्या माध्यमातून ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं भरे प्रीमियर लीगचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. एक यशस्वी आयोजन आहे. याच मैदानावरती सातत्यानं खरं तर सराव करणारे सगळे खेळाडू आहेत. यावेळेस स्लोअर वन टाकला, हवेत उडवला बॉल, फटका फसलाय लॉंग ऑफ मध्ये. हरिदास भरपूर पुढे आले चेंडूच्या. फार वेगानं चेंडूवरती येण्याचा प्रयत्न त्यांनी केला. चेंडूचा अंदाज आला नाही, भरपूर चेंडूच्या पुढे निघून गेले आणि त्यानंतर प्राप्त होत आहेत त्या एकूण 3 धावा, परंतु पंच कळवतायत 1 रन शॉट. त्यामुळे 2च धावा या चेंडूवरती ऍड होतील आणि विशाल स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. 45 धावा धावफलकावरती आहे एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाजी मार्क वरती मुकुंद बोवले. 45 रन लॉस ऑफ 1. 45 धावा धावफलकावरती आहे. एक फलंदाज बाद झालेत. गणेश बोवले आउट झालेत, परंतु विशाल मोरे 11 चेंडू 33 वरती खेळतायत. भन्नाट फॉर्म मध्ये आहेत, भन्नाट टच मध्ये आहेत आणि त्यांच्या बॅटमधून षटकार चौकार येत आहेत. ही बाब खरं तर राजगड युद्धासाठी जमेची बाब आहे असं म्हणता येईल. आखू टप्प्याचा बॉल, खडे खडे बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. या षटकारासोबतच धावफलक आपण पाहतोय पोहोचलेला आहे. येस सर. 51 धावा. सांघिक अर्धशतक पूर्ण होते. धावफलकावरती धावा त्या 51 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. सर्व टीम्सला स्वराज्यातील खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गड किल्ल्यांची नावं दिलेली आहे. हे देखील एक चांगली संकल्पना आपण पाहतोय. IPLच्या धर्तीवरती अनेक गावांमध्ये अनेक शहरांमध्ये आपण हा प्रीमियर लीगचा सोहळा पाहतो आणि त्यामध्ये मुळशी तालुक्यातील भरेगावाची भरे प्रीमियर लीग पहिला दिवस, पहिला सामना आणि मैदानावरती विशाल मोरे यांची बॅट तळपते. लगातारचा दुसरा षटकार. लगातार तिसरा षटकार खरं तर मारण्याच्या प्रयत्नामध्ये विशाल होते, परंतु तिकडे निश्चितच आपण पाहतोय बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन नव्हतं. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 4 ओव्हरचा खेळ संपला गेला. धावफलकावरती धाव आहेत त्या 58
एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 58 धावा धावफलकावरती बनवले जातात. अजूनही 2 षटके शिल्लक आहेत. मुकुंद ओले यांचा 2 ओव्हरचा स्पेल पूर्ण झालेला आहे. दुसऱ्या बाजूला हरिदास मंत्रे यांचे 1 षटक झाले. हरिदास मंत्रे यांचे 1 षटक झाले आहे. दुसऱ्या आधीनं देखील 1 षटक हाताळलेलं आहे. त्यामुळे आता मैदानावरती पुढच्या षटकासाठी कुठला गोलंदाज येईल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. कारण एकाच गावातील हे सगळे खेळाडू आहेत, एकमेकांच्या सोबत भरपूर खेळतात. भरे प्रीमियर लीग मध्ये वेगवेगळ्या टीम्स मध्ये ते विभागले गेलेत. त्यामुळे आता मैदानावरती 6 ओव्हरच्या लढतीमध्ये कुठले 2 गोलंदाज 2 ओव्हरचा स्पेल कंप्लीट करतील, त्यानंतर इतर 2 कुठले गोलंदाज असणार, या बऱ्याचशा गोष्टी आहेत. हरिदास मंत्रे यांचं या अगोदरचं 1 षटक आपण पाहिले, 12 रन्स खर्च केल्या. मुकुंद ओले यांचा 2 ओव्हरचा स्पेल पूर्ण झालाय. हरिदास पुन्हा बॉलिंग मार्कवरती येतात. धावफलकावरती 58. 5व्या षटकाला सुरुवात होते. बोथ एंड्स खेळले जातात. त्यामुळं फिल्डिंगमध्ये चेंजेस तुम्ही पाहू शकाल. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन तुम्ही मैदानावरती पाहू शकाल. ऑन साईडला अधिकचं प्रोटेक्शन विशाल मोरेसाठी, कारण ऑन साईड हा त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, मिड विकेटला फिल्डर आहेत, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, ऑफ साईडला कव्हर पॉइंटला फिल्डर, आणि त्याच दिशेने खेळलेला हा फटका इनसाइड आउट खेळायचा होता. प्रॉमिसिंग कनेक्शन नव्हतं. रनआउटचा चान्स. येस, इट्स अ विकेट. आणि विकेट कोणाची आली? विशाल मोरे रनआउट झालेत. जो फलंदाज सेट होता, वाटलं पहिल्या मॅच मध्ये त्यांची 50 पूर्ण होईल, 46 वरती खेळत होते, ते रनआउट झालेत. विकेट. राज करने के लिए आया मैं, झुकेगा नहीं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. औदुंबर निदाने नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. 59 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक प्रगतीपथावर असताना तुम्ही पाहताय हरिदास गोलंदाजी मार्कवरती कामगिरी करतात. पहिल्याच बॉलवरती रनआउट विकेट. विशाल मोरे आउट झालेत. संघाच्या 10-15 धावा कमी झाल्यात असं आपण सरळ सरळ म्हणू शकतो, कारण ते सेट झाले होते, ते फॉर्म मध्ये होते. यावेळेस अलॉंग द ग्राउंड 1च धाव या चेंडूवरती मिळेल. डावातील जवळपास 11 बॉल शिल्लक होते, त्यामुळे विशालने घाई करणं गरजेचं होतं का हा देखील प्रश्न आता संघाच्या डगआउट मध्ये खेळाडूंच्या डोक्याभोवती सतावत असेल, कारण ते सेट होते. ओ, इथे विकेट आहे की नाही हे पंच कळवतील. यस, पंचांचा निर्णय. बोट आकाशाकडे, बॅटची कडा, फलंदाज बाद. त्यांच्या पाठीमागे विकेट किपर अजित यांना तुम्ही पाहताय. सुंदर कामकाज त्यांचं नक्कीच आहे. या अगोदर रनआउट, त्यानंतर कॉट बिहाइंड विकेट ही त्यांना पाहायला मिळाली. नवीन फलंदाज, न्यू बॅटर मैदानामध्ये येऊन होतात. स्ट्रायकिंग एंडला खेळत आहेत. इथे डावेस्टीच्या अगदी लगत टाकलेला हा चेंडू. गोरख भाऊ फार मोठे अपील करतात, परंतु पंच कुठल्या प्रकारे प्रतिसाद देत नाहीयेत. चेंडू आला डॉट. गौरव मोरे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. चेंडू आला डॉट. धावफलकावरती धावा 60. विशाल मोरे यांची विकेट गेल्यानंतर धावा थांबलेल्या होत्या. पुन्हा बॉल हवेत. लॉंग ऑफ, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मध्ये पकडलाय कॅच. साई राजमौली इज द मॅन. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. अनिल खरात नवीन फलंदाज दाखल झालेले आहेत. हरिदास मत्रे काय गोलंदाजी मैदानावरती होते. विशाल मोरेची विकेट गेल्यानंतर दोन फलंदाज त्यांनी बाद केलेला आहे. धावफलक 60 अंकावरती स्थिरावलेला आहे. 5व्या षटकाचा पुढचा बॉल आणि हा चेंडू पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने खेळलाय. कव्हर्स मधून गोरख भाऊ चेंडूवरती आलेत. कुठल्या प्रकारचे धाव नाहीये. चेंडू आला डॉट. एक जबरदस्त षटक. फक्त 2 धावा 3 विकेट या ओव्हरमध्ये. एक रनआउट 2 कॅच आउट. तर 5 ओव्हर संपलेले आहेत. धावफलकावरती धावा 60. अंतिम षटकासाठी कुठला गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येणार. लास्ट ओव्हर मध्ये चेंडू खरं तर कुणाच्या खांद्यावरती ती जबाबदारी दिली जाणार हे पाहणं निर्णायक ठरणार आहे. बातचीत चर्चा आणि त्यानंतर पाहूया कोण येईल शेवटच्या ओव्हरसाठी. चला फिल्डिंग टीम घाई करा. बॅटिंग टीम देखील विनंती आहे. विकेट गेल्यानंतर फलंदाज लवकरात लवकर खेळपट्टीवरती येणं अपेक्षित आहे. ओव्हर झाल्यानंतर एंड चेंज करायला जास्तीचा वेळ खर्च करू नका. थोडीशी घाई करा. लवकरात लवकर वेळ वाचवा. शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल होत आहेत. प्रज्वल वौले. या अगोदर प्रज्वल यांनी एक चांगला कॅचही पकडला होता. ते आता गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. धावफलकावरती धावा 60. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. औदुंबर स्ट्रायकिंग एंडला आहेत. नॉट स्ट्राईकला अनिल त्यांचं खातं उघडलेलं नाहीये. तर मैदानावरती नक्कीच आपण पाहू शकाल प्रज्वल वौलेच्या खांद्यावरती जबाबदारी शेवटच्या ओव्हरची. 60 धावा. इथे डाऊन द लेग. पहिलाच बॉल खराब. डाव्या स्टिचच्या बाहेर. वाईड चेंडूचा इशारा पण या ठिकाणी कळवतात. कोई लक्ष मनुष्य के साहस से बडा नाही होता. हारा वही जो लढा नाही. लढायचं आहे. क्रिकेटचं मैदान म्हटलं की तुम्हाला तिथे जिद्द चिकाटी मेहनत फार गरजेची. पुन्हा टाकलेला बॉल खडे खडे. बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि चेंडूने घेतले बाउंड्री लाईनची भेट. चौकार. पासष्ट धावा धावफलकावरती आहे 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर आपण पाहतोय 6 ला सुरुवात झाली. पहिला बॉल वाईड त्यानंतर 4. पुन्हा हवेत खेळला हा चेंडू. यशांच्या पाठीमागे अजित अंदाज घेत आहेत. पुढे धावतायत. 2 फिल्डर आले आणि दोघांच्या मधोमध चेंडू पडलाय. मिळतायत 2 धावा. या 2 धाव्याने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 67. यशांच्या पाठीमागून अजित यांनी प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला नक्कीच आपण जर पाहिलं तर दूरवरतून प्रसाद देखील धावत आले होते. 2 धावा मिळाल्या. धावफलकावरती धावा आहेत त्या 67. 67 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4. गोलंदाज तयार. पुन्हा प्रज्वल. फुल टॉस होता. हवेत उडवलाय लॉंग ऑफ मधून. ओ वा काय झेल आहे. भरे प्रीमियर लीग मधील हा एक अविस्मरणीय झेल. एक सुंदर कॅच. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. स्ट्रायकिंग एंडला. या वेळेसचा चेंडू मात्र बिमर. नो बॉल. कव्हर्स मध्ये ढकललाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. नो प्लस 4. मिळतायत 5.
आणि हे पहिली चौकार हॅट्रिक आहे ईश्वर ओले यांच्या बॅट मधून. सलगच्या 3 चेंडूवरती 3 चौकार आणि त्यानंतर हो फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला, मिळाल्या 2 धावा. अंपायर सर बॅट आहे की लेग बाईज आहे तो इशारा आम्हाला कळवा. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्यात आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 82, 82 धावा. 83 इज अ टार्गेट. 83 धावेंचं आव्हान मैदानामध्ये आपण पाहतोय जे सेट केलेलं आहे. 83 इज अ टार्गेट. DJ Saurabh SK. Yes. कैसा मदिग गंगावन, कैसा मदिग गंगावन न बुचुड्यात ग केवडा, कैसा मदिग गंगावन न बुचुड्यात ग केवडा, हे कडीचा गोंडा डोळे. तर यानंतर होणाऱ्या पुढील मॅचचा टॉस आपण करूयात. रायगड विरुद्ध तिकोना अशी लढत आपण मैदानावरती पाहणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे मुख्य व्यासपीठाच्या समोर डाव्या बाजूला प्रेझेंटेशन बॉक्स आहे तिकडे या. टॉस का बॉक्स या कक्षामध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचे. या ठिकाणी माऊली भाऊंच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत पुढील मॅचचा. तर चला तिकोना आणि रायगड तिकोना आणि रायगड टॉस साठी या. नत है माझ्या नाकात गणाराधी अंबाच्या धाकात, नत है माझ्या नाकात.
83चा पाठला करायचा ओपनर बॅटर्स मैदानावरती दाखल झालेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला मुकुंद भवले, नॉन स्ट्रायकिंग एंडला जर्सी नंबर 45 साईराज भवले. तो पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवरती भरेगावचा स्ट्रायकर बॉलर औदुंबर. लेट्स प्ले. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिलाच बॉल मुकुंद भवले ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न होतो. प्रॉमिसिंग कनेक्शन होतो. स्क्वेअर लेगला बीट करत चेंडू झाला डीप स्क्वेअर लेग मध्ये. पहिल्या बॉलवरती मिळत आहेत 2 धावा. यानंतर पुढील मॅच आपण पाहतोय नक्कीच त्या सामन्याचा टॉस होतोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय. आणि तिकोना फायटर्स विरुद्ध रायगड अशी लढत. ओके, तिकोना फायटर विरुद्ध रायगड रॉयल्स अशी लढत. रायगड टीमनं तिकोना टीमनं टॉस जिंकलाय. गोलंदाजी निवडली. यावेळेस समोर उडवला बॉल लॉंग ऑफ मधून चेंडू चाललाय 1 बाउन्स 4. Jazz in the mix. जंगल में शेर बाहों में Thank you. मोर, जंगल में डीजे थांबा. यावेळेसचा चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट ऑन साइडला स्लॉग हिट आणि चेंडू जातो सीमा पार. षटकार. बारा धावा फलकावरती आहे. प्रत्येक चेंडूवरती धावा येतात. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता उलट दिशेनं. हा चेंडू नक्कीच आपण पाहतो खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आला डॉट. साईराज भवले धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते परंतु धाव त्या ठिकाणी निश्चितच नव्हती. पुन्हा माघारी गेलेत. चेंडू आला डॉट. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं. मैदानामध्ये मार्गस्थ असताना औदुंबर यांची गोलंदाजी तुम्ही पाहताय. परत एकदा टप्प्यात दिलाय. आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतो सांगतायत मुकुंद भवले. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. हळदी कुंकू घेते ग नांगा पहिला वाहते ग. हळदी कुंकू घेते ग नयना पहिला वाहते ग. बाई मी अशी न दिसते कशी न नक हाय माझ्या नाकात. बाई मी अशी न दिसते कशी न नक. परत एकदा ऍक्शन रिप्ले. स्लॉग आणि चेंडू परत एकदा सीमा पार. चौकार. आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी नका समजू आम्हाला कमी. आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी नका समजू आम्हाला कमी. जिथं दहशत करताय तुम्ही आरती तिथंच वन साइड किंग हाय आम्ही. तिथंच वन साइड किंग हाय आम्ही. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 22. 30 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी 61 धावेंची आवश्यकता आहे. बरे प्रीमियर लीगचं एक सुंदर आयोजन. स्पार्टन क्रिकेट गुरुकुल तालुका क्रीडा संकुल बरेच्या सुंदर क्रीडांगणावरती
हा सोहळा रंगलेला आहे. बरे गावातील प्रत्येक खेळाडूचं हे होम ग्राउंड आपण म्हणू, कारण सातत्यानं याच मैदानावरती सराव करताना क्रिकेट खेळताना या खेळाडूंना आपण पाहतो. एक चांगली संकल्पना या भरे प्रीमियर लीगची. त्या निमित्तानं सर्व खेळाडू एकत्रित निश्चितच येणार आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होती. गणेश वेवले बॉलिंग मार्क वरती आलेत. पहिलाच बॉल हवेत उडवलाय. साईराज यांचा फटका फसलाय आणि ओ फिल्डर आले, परंतु मैदानावरती कॅच ड्रॉप झालाय. झेल निसटलाय. त्यानंतर आलेली एक सिंगल धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 23 धावा. फिल्डिंग ही खरं तर अतिशय महत्वाची बाब सातत्यानं जी क्रिकेटच्या मैदानावरती ठरत असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर फक्त फिल्डिंगच्या जोरावरती देखील प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार पटकावणारे खेळाडू आपण पाहिलेले आहेत, नाव ऐकलेलं आहे. साऊथ आफ्रिकेचे, दक्षिण आफ्रिकेचे जॉन्टी रोन्स खरं तर फिल्डिंग मधून त्यांनी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवलेला आहे. एकाच मॅच मध्ये जवळपास 5 ते 6 कॅचेस, काही रनआउट्स, त्यामुळं त्यांना तो सामनावीर पुरस्कार देखील दिलेला आपण पाहिलेला आहे. फिल्डिंग ही फार महत्वाची आहे. फलंदाजी, गोलंदाजी, त्यासोबतच क्षेत्ररक्षण हे देखील तितकंच महत्वाचं जे क्रिकेटमध्ये असतं. त्यावेळेसचा चेंडू परत एकदा धावेसाठी धाव पळापळ. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आहे. साईराजांच्या बॅट मधून चौकार आलाय. 28 रन, 0 टीम आपण पाहतोय. यावरचे बॉल सांगू का एकदा, किती बॉल झाले सर यावरचे? बॉल किती झाले यावरचे? बॉल किती झाले? 3 झाले. 2 सिंगल. ओके ठीक आहे. तर अपडेटेड स्कोर कार्ड 30 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना गणेश शॉर्ट बॉल होता, बॅट तुटला गेले आणि उडवला बॉल सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. साईराज वेवलेचा वार, सगळेच गार, बॉल सीमारेषा पार, खणखणी षटकार. $36 रन, 36 धावा धावफलकावरती. ओ सोडून दिलाय हा बॉल. वाटलं भरपूर दूर वरून जाईल, परंतु हा चेंडू मैदानामध्ये योग्य आहे. चला, पंचांचा निर्णय अंतिम आहे. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. पहिलीच मॅच सहकार्य सर्वांनी करा. स्पर्धा आपली आहे आणि आपण यशस्वीरित्या पुढे नेणं गरजेचं आहे. डॉट बॉल धावफलकावरती धाव आहेत 36.
कुठल्या प्रकारे रिव्ह्यू नाहीये याची नोंद घ्या. त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणार आहे याची नोंद घ्या. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 37 रन. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतो. दुसऱ्या क्रमांकाचं प्रगतीपथावर असताना यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट, बिग ब्लास्ट और ये लगा 6 रन. चौकार आहे. आजकाल चौकार 4 धावा. 2 ओव्हर संपलेला आहे. धावफलक 41. 41 रन. वरती धावा आहेत त्या 41. 24 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. हे समीकरण तुम्ही पाहताय मैदानामध्ये. पहिल्या 2 षटकांमध्ये झंझावाती खेळी. मुकुंद ववले आणि साईराज ववले शिवनेरी टीमची A1 जोडी आहे. ही जोडी थांबायचं नाव घेत नाहीये. आग दोन्ही टोकाला लागली. आक्रमण दोन्ही बाजूने सुरू आहे. दोन्ही एंडना फटकेबाजी होते. मुकुंद ववले 7 बॉल 25, साईराज ववले 5 बॉल 15. दोघांचाही स्ट्राईक रेट जर तुम्ही पाहिला तर तो उसळी घेतोय, झेप घेतोय. 2 ओव्हर संपलेला आहे. धावफलकावरती धाव आहेत ते 41. 4 ओव्हर मध्ये अजून 42 बनवायच्यात. टार्गेट मोठा आहे. 6 षटकांमध्ये 83चं आव्हान. ही टार्गेट निश्चितच चांगलं आव्हान. ईश्वर वोले गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. फिल्डिंग टीमला कमबॅक करण्यासाठी मुकुंद ववलेची विकेट घ्यावी लागेल किंवा साईराज ववलेची विकेट घ्यावी लागेल. या जोडीला फोडावं लागेल. नो बॉल न सुरुवात. पहिलाच बॉल खेळपट्टीच्या बाहेर. नो बॉल +1 या चेंडूवरती प्राप्त होत आहेत त्या 2 धावा. धावफलकावरती धावा आहेत त्या 43. षटक मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं सुरू झालंय. पहिला बॉल तो नो आला, त्यामुळे तो चेंडू पुन्हा टाकावा लागेल. फ्री टॉन असणार आहे. फ्रीचा सामना करण्यासाठी साईराज येतात. साईराज साठी वेगळा फिल्डिंग सेटअप आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अनिल यांना तैनात केले गेले. वा, यावेळेसचा चेंडू पुन्हा टप्प्यात दिला, रडार मध्ये टाकला. तो चेंडू पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. जादू रात भर बाजीगरो बाजीगर तू है बड़ा जादूगर बाजीगरो बाजीगर. थँक्यू. 53 धावा धावफलकावरती आहे. ओ, आता मात्र अचूक टप्पा गवसलाय. बुंदात बॉल टाकला. ज्यावेळेस शॉर्ट बॉल टाकले किंवा गती कमी ठेवली, टप्पा मागे घेतला, त्यावेळेस षटकार चौकार आले. परंतु जसा चेंडूचा थोडासा वेग वाढवला, बुंदात बॉल टाकला, हार्ड लेंथ हिट केली, तेव्हा रिझल्ट चांगला मिळाला. परंतु आता दिशा खराब आहे. डाव्या एसटीच्या बाहेर. मुख्य पंचांचा निर्णय येतो वाईड बॉल. धावफलकावरती 1 ने वाढ. स्कोर कार्ड 54.
स्पार्टन क्रिकेट गुरुकुल या क्रीडांगणावरती अनेक स्पर्धा आपण पार पडताना या हंगामामध्ये मुळशी तालुक्यातील अनेक स्पर्धा पाहिलेल्या आहेत, परंतु ही स्पर्धा भरे प्रीमियर लीग आहे. ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भरे गावाची पुण्यभूमी आहे. ओ परत एकदा गुडघा टेकवत ऑन साइडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आला डॉट. धावफलकावरती धाव 55. ईश्वर ववले सुरुवात थोडीशी खराब, परंतु त्यानंतर कमबॅक. परंतु आता चेंडू हवेत. कॅच इट असा कॉल. औदुंबर बॉलच्या खाली पकडता झेल. पहिल्या विकेटचं पतन. ही जोडी फुटलेली आहे, ही जोडी फोडलेली आहे मैदानावरती. साईराज ववले बॅक टू द पवेलियन. That's one side, king hai आम्ही. कॉपी केली आमची जरी नाही व्हायची कधी बरोबरी. किती हवेत उडला जरी तरी आम्हीच कायम वरी. फुसकी पावर तुमची निमी आरती. धच वन साइड किंग हाय आम्ही. तिथंच वन साइड किंग हाय आम्ही. थँक्यू डीजे सुयश, आपलंही मनापासून आभार. एक जबरदस्त आवाज नक्कीच या स्पर्धेला प्रामुख्यानं प्रसाद भाऊ बत्ताल यांनी त्यांचा हा सुंदर साऊंड डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये डीजे सुयश आहेत, त्यांचंही कौतुक आहे. स्कोररच्या भूमिकेमध्ये स्पर्धेचे प्रमुख आयोजक कौशल भुजबळ स्वतः आहेत. ओ खराब चेंडू टाकलाय. फुल टॉस बॉल होता, हवेत उडवलाय. फिल्डर आले, परंतु तिकडे हाताचं कमळ केलं. त्या कमळामध्ये चेंडू अडकला नाही, निसटला. मिळाल्या 2 धावा. या 2 धावेने धावफलक पुढे जाईल. षटक संपले. तिसरं धावफलकावरती 57. उर्वरित 3 षटकांमध्ये बनवायच्यात अजूनही सामना जिंकण्यासाठी. 26 पहिल्या 3 ओव्हरमध्ये 57 बनल्या गेल्यात. तीन ओव्हरचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 57. षटक मैदानावरती आपण पाहतोय. चौथा हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल होत आहेत. सामना 18 चेंडू 26 वरती आलेला आहे. 18 गेंदे शेष और मैच जीतने के लिए अभी भी 26 रनों की जरूरत. भरे प्रीमियर लीग बीपीएल सगळ्या सामन्याकडे चौथ्या ओव्हरला सुरुवात होते. गणेश वगले येत आहेत. पहिलाच बॉल गणेश यांचा. हा चेंडू मैदानावरती पुन्हा एकदा यांच्या मागे जातोय. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती आहे एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. अमर 1 चेंडू 2 वरती खेळतात. मुकुंद 9 चेंडू 27 वरती. पुन्हा एकदा ऑन साइडला बॅक केलाय बॉल. डीप मध्ये फिल्डर आहेत. मिड विकेटला थोडीशी खराब फिल्डिंग. त्यानंतर 1 धाव या चेंडूवरती मिळेल. धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धाव आहेत ते 59. 16 चेंडू 24 ची गरज आहे.
चौथं षटक पुन्हा एकदा पुढचा चेंडू. ओ यावेळेस देखील बॅट वरती प्रॉपर कनेक्ट झालेला नाही हा चेंडू. बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय फाईन लेग मध्ये. एक धाव मिळते. एका धाव्याने धाव फलक पुढे 60. 15 बॉल 23 ची आवश्यकता आहे. गणेश बवले या षटकामध्ये धावा थांबवण्याचं काम करतायत. षटकार चौकार आलेले नाहीयेत. 3 चेंडू वरती 3 सिंगल आल्यात. मुकुंद बवले नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. शिवनेरी टीमचा तोच प्रयत्न आहे मैदानावरती. मुकुंद बवले या डावामध्ये लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करतील, कारण पॉइंट्स टेबलला जो संघ पहिल्या स्थानावरती असेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचेल असं म्हणता येईल, किंवा फायनलसाठी क्वालिफाय होणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक संघाला नक्कीच टेबल टॉपर म्हणून फिनिश तर करायचं या स्पर्धेमध्ये. 61 धावा धावफलकावरती आहेत. अंपायर सर, तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. जर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला शंका असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. अंपायर्स कॉल आहे, प्लेअरला रिव्ह्यू नाहीये. जर तुम्हाला शंका असेल तर, प्लेअर म्हणतात म्हणून नाही, तुम्हाला शंका असेल तर तुम्ही घेऊ शकता. 61 धावा धावफलकावरती आहेत. आडव्या बॅटनं हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, टॉपच घेऊन चेंडू चाललाय. वा, चांगली फिल्डिंग. लहान खेळाडू आहे, छोटा खेळाडू आहे, त्यानं मैदानावरती लवचिकता दाखवली. पहा, एखादा मोठा खेळाडू असता तर तो खाली वाकेपर्यंत बॉल हाताला लावेपर्यंत चेंडू निघून गेला असता, परंतु आदित्यचं कौतुक आहे, त्यानं सुंदर पद्धतीने हा चेंडू अडवला. अनेक लहान मुलं तुम्हाला मैदानावरती खेळताना, युवा खरंतर खेळाडू बरेचसे या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. निश्चितच या भरे प्रीमियर लीगचं ते वैशिष्ट्य राहिलेलं आहे. परत एकदा याही वेळेला इनफिल्डला क्लिअर करत गॅप मधून चेंडू काढलाय. वा, पायाच्या साहाय्याने चेंडू थांबवला. गुड फिल्डिंग बाय औदुंबर. मिळतील 2 धावा. या ओव्हरमध्ये गणेशांनी चांगली गोलंदाजी केली. एकही षटकार किंवा चौकार नाहीये. षटक मैदानावरती आपण पाहतोय संपले 4थ्या क्रमांकाचं. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 64. मॅच आले 12 चेंडू 19 धावेंवरती. अखेरचे 12 चेंडू 19 धावा हे समीकरण आपण पाहतोय मैदानावरती नक्कीच आहे. स्वप्नील भाऊ सातपुते यांचं प्रामुख्याने आगमन होताना नक्कीच पाहायला मिळते. भरे प्रीमियर लीग साठी त्यांचं देखील मोठं योगदान आहे. आपले स्वागत आहे. 12 बॉल 19 ची आवश्यकता असताना पाहूया कुठला गोलंदाज येईल. पहिला सामना मैदानावरती रंगलाय भरे प्रीमियर लीग मधील, आणि पहिल्याच मॅच मध्ये हाय व्होल्टेज बॅटल आहे. मॅच 12 बॉल 19 वरती आले. पहिल्या डावामध्ये विशाल मोरेची झंझावाती खेळी तुम्ही पाहिली. दुसऱ्या डावामध्ये आता मुकुंद बवले यांची बॅट तळपते. साईराज बवले चांगला स्टार्ट त्यांनी करून दिला, ते बाद झाले. साईराजची विकेट गेल्यानंतर स्कोर थोडासा थांबलेला आहे. सुरुवात तुम्ही पाहिली, पहिल्या 3 ओव्हरमध्ये भरपूर धावा होत्या, परंतु षटक क्रमांक 4 मध्ये एकही बाउंड्री नाही. 7 धावा आल्या. धावफलकावरती धावा त्या 64. 12 बॉल 19 ची आवश्यकता. चला घाई करा. नंबर पाठवला त्यांना फोन कर, फक्त पुढे जायचं ते. आता 15 मिनिटांनी करतो वरती जाते. चला घाई करा मित्रांनो, वेळ वाचवा. 12 बॉल 19 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती येतात औदुंबर. पहिल्या ओव्हर मध्ये प्रचंड महाग ठरले होते, परंतु आता मैदानावरती स्पेल मधील दुसरी ओव्हर हाताळण्यासाठी आलेले आहेत, आणि विश्वास आहे फिल्डिंग टीमला की ते या ओव्हर मध्ये विकेट मिळवतील, धावा कमी खर्च करतील, संघाला मॅच मध्ये कायम ठेवतील, बनवून ठेवतील. 12 बॉल 19. समोर मुकुंद बवले. ऑफ स्टंपच्या बाहेरचा फुल टॉस बॉल उडवला. चेंडू पॉइंट मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. 4 चौकार. ₹68 रन्स 68 धावा धावफलकावरती आहे. पॉइंटला आपण पाहतोय नक्कीच हाफ चान्स होता. फिल्डर पासून चेंडू थोडासा दूर होता. 4 धावा त्यावरती मिळालेल्या आहेत. मुंदत टाकलेला बॉल बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होतो. बॉलर हे चेंडू रनआउटच्या माध्यमातून विकेट. धावबाद.
68 धावा धावफलकावरती आहे. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 10 बॉल 15 धावेंची आवश्यकता. 10 चेंडू 15. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज धावबाद झालेत. आता अजित ववले येत आहेत नवीन फलंदाज मैदानामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला. 68 68 धावा. चला घाई करा टीम, थोडस स्पीडअप करणं गरजेचं आहे. बोथ एंड्स आपण खेळवतोय. यावेळेसचा चेंडू परत एकदा लो फुल टॉस होता, ऑन साइडला खेचला आणि ते काय खरा फिल्डिंग, पुला खालून पाणी निघून गेलंय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. करायची आवश्यकता. परत एक धाबे घेते आणि याही वेळेला डावे इष्टीच्या बाहेरून आलेला बॉल, दिशा से भटके तो पडेंगे फटके. चेंडू सीमा पार, चौकार. भरे क्रिकेट प्रीमियर लीग रामदेव श्री काळभैरवनाथ महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. ग्रामदेवतेचा आशीर्वाद सदैव सर्वांच्या पाठीशी आहे आणि आता नक्कीच मैदानावरती त्या ग्रामदेवताच्या नावानं प्रामुख्यानं क्रिकेटचा सोहळा आयोजित केलेला आहे. भरी प्रीमियर लीग सिंगल मिळाली, धावफलक 77, 77, 7 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे. अजित ववले हिरो होऊ शकतात. या चेंडूवरती जर त्यांनी षटकार मारला तर मॅच फिनिश होऊ शकते आणि संघाचा रन रेट पहिल्याच मॅच मध्ये खूप चांगला होऊ शकतो. त्यासाठी ते षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये असतील, परंतु औदुंबर यांना ठाऊक आहे एक एक धाव महत्वाचा आहे, एक एक चेंडू महत्वाचा आहे. त्यामुळे ते मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. हो, ऑन साइडला खेळलेला फटका, मिड विकेटला फिल्डर आहेत. 1 धाव या चेंडूवरती मिळते. मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये जाते. मित्रांनो काही होऊ शकतं, एक क्रिकेट आहे. 5 ओव्हर 78 धावा, शेवटचे 6 चेंडू 5 ची आवश्यकता. यानंतर होणारा सामना दोन्ही टीम रेडी राहायचे, सज्ज राहायचे. रायगड आणि तिकोणा दोन्ही संघांनी सज्ज थांबायचं आहे. ही मॅच झाल्यानंतर लगेचच आपली पुढील मॅच आहे. दरम्यानच्या काळामध्ये मान्यवरांचं आगमन होतंय. हनुमंत कलवले उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. भरी प्रीमियर लीगच्या निमित्तानं आपण आलात, आपलं हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावरती या. चला, तिकोणा आणि रायगड दोन्ही टीम सज्ज व्हा. टीम मैदानावरती जात असताना एका ओळीत एका लाईन मध्ये सगळे खेळाडू मैदानामध्ये जातील याची देखील नोंद घ्या. शेवटचे 6 चेंडू 5 धावेंची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल होत आहेत. 6 बॉल 5 रोखायचे आहेत. यावेळेसचा चेंडू परत एकदा वाईड. चेंडूने सुरुवात गोलंदाजी मार्क वरती पवन. 6 बॉल 4 धावेंची आवश्यकता आहे. हो, मॅच संपलेली नाहीये. चेंडू आला डॉट. 5 बॉल 4 धावेंची गरज. मित्रांनो शेवटच्या ओव्हर मध्ये पवन गोलंदाजी मार्क वरती आलेला.
Best of luck, तिकोना. परत एकदा इकडे काय होतंय, चेंडू निसटलाय, रनआउटचा चान्स होता. पहा मित्रांनो, हा चान्स फार महत्वाचा होता. फक्त एक धाव मिळालेली नाहीये. स्ट्राईक विकेट झाली, स्ट्राईक वरती येत आहेत भरेगावच्या क्रिकेट मधील. खरं तर आपण पाहतो एक मोठं नाव मुकुंद रोहिले, मुळशी तालुक्यामध्ये देखील आपण पाहतोय प्रचंड ख्याती आहे खेळाडूची. ऐंशी धावा धावफलकावरती. ओहो, नो बॉल. यस, इट्स अ नो बॉल आणि पुढचा चेंडू फ्रीड असणार आहे. पहा मित्रांनो, चुका होत आहेत जवळपास तिकडे. चला, नो बॉल पंचांनी सांगितलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम आहे. पंचांवर कोणी दबाव टाकू नका. पंच मित्रांनो, चला, नो बॉल कळलं अंपायर्सनी, थोडीशी घाई करा, कृपया आर्ग्युमेंट्स करू नका. सूचना आयोजन कमिटीकडून येत आहेत, कृपया सर्वांनी सहकार्य करा. ज्यावेळेस तुम्ही साईड चेंज करता त्यावेळेस तुम्हाला पंचांना सांगावं लागतं, हा नियम आहे. सुरुवातीला तर या चेंडूवरती नो बॉल +1 मिळतील 2 धावा. चला अंपायर सर, तुमचा फायनल निर्णय काय कळवा. नो बॉल आहे का? चला, नो बॉल आहे, मॅच सुरू करा. मित्रांनो, स्पर्धा आपलीच आहे, आपण सहकार्य करा. विशाल भाऊ, पंच बाहेरचे आहेत, पंचांना कुणी जवळचं नाहीये, कुणी आपलं नाहीये, त्यांच्यासाठी सर्वजण सारखेच आहेत. त्यांना चला, बाकीचे जे खेळाडू आहेत, कमिटी मेंबर्स असतील, त्यांनी जरा लक्ष द्या. चला मित्रांनो, काय आहे तो लवकर तोडगा काढा. पंचांचा निर्णय जो आलेला आहे तो कृपया मान्य करा आणि सहकार्य सगळ्यांनी करा. दोन्ही टीम्सला विनंती आहे. हरिभाऊ,
चला जाऊया मॅच कडे. सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा. चला कौशल, किती बॉल किती करायचे एकदा किक सांगा प्लेयरला, बॅट्समनला सांगा. 3 बॉल 3 रनची गरज. चला 3 बॉल 3 धाव्यांची आवश्यकता. मैदानामध्ये हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 3 बॉल 3. मॅच अंतिम ओव्हर मध्ये. तीन बॉल 3 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्क वरती पवन. खराब चेंडू होता, त्यावरती आक्रमण केले आणि मॅच फिनिश केले. हरिभाऊ म्हात्रे, किंग इज बॅक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. पॉवरफुल बिग हिट. षटकार, विजयी षटकार.